हे वय आमच्या गणपतीच्या मंडळचे कलाकार कार्यकर्ते. राम राम मंडळी. गणपतीले फक्त बसाले आता एकच दिवस बाकी आहे. पोट्टे म्हणे आपल्याला डेकोरेशनचं सामान पण आणायला लागते म्हणे. मंडळाचं काम असलं शिवाय ट्रॅक्टर निकाळन असा होऊच नाही शकत रे भाऊ. मी ट्रॅक्टरात बसल्याबरोबर शिवान थोडस समोर जाऊन ट्रॅक्टरच थांबवला. म्हणे आपले कार्यकर्ते शाचे आहे म्हणे. हे पोट्टे एवढे फास्ट आले की असं वाटे येईन आज आयरन मॅनचं स्वरूप धारण केलं. रपकिन्या पोट्टे ट्रॅक्टर मध्ये बसले. शिवानं ट्रॅक्टर स्टार्ट केला. निघालो रे भाई लोक आम्ही डेकोरेशनचं सामान आणले बाजूच्या गावात. पब्लिक ते काही म्हणा पण शेतकरी लोक इले ट्रॅक्टर मध्ये बसायची वेगळीच मजा येते. थोड्याच वेळानं ज्या गावात पोचायचं होतं त्या गावात पोचलो. भिडलो रे बैलोग आम्ही डेकोरेशनचं सामान काढाले. पहिले मालकाले बोलावलं. सामान जे होतं ते काढून घेतलं. या म्हटलं कोणतं पण काम असो व्लॉगिंग सुटायची नाही रे बैलोग. सगळे सामान आपण ब्लॉग काढताच टाकू. मंडळी आता गणपती बाप्पा सण म्हटल्यावर कामात आलेच ना मंडळाच्या कार्यकर्तीवर. थोड्याच वेळा सगळ्या पोट्टीनं ट्रॉलीमध्ये सामान भरलं. निघालो रे बैलोग आपण विष्णुराय गावाच्या रस्त्यानं म्हणजे आपल्या गावाच्या रस्त्यानं जायले. जेले कोणाले माहित नसन आपल्या गावाचं नाव विष्णुराय. नाम तो कभी सुना नाही होगा. डेकोरेशनच्या सामानासोबत आम्ही गावात एंट्री मारली. फटाफट आम्ही ट्रॅक्टर अंदर टाकला आणि डेकोरेशनचं सगळं सामान आम्ही खाली उतरवलं. दरवर्षीप्रमाणे आमचा गणपती ज्या जागेवर बसत असते ती जागा पण पाहून घ्या पब्लिक. आणि आपले कार्यकर्ते तुम्हाला माहित आहे किती कामं करते. दरवेळेसारखं ह्या वेळे पण तुम्ही फॉलो करून घ्या. भेटू आता आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.